पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4, ओवी नंबर 121 ते 130. या ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील या 10 ओव्यांमध्ये माऊली ज्ञानोबाराय कर्म, निष्कर्म, योग, यज्ञ, संयम आणि वैराग्य यांचं अतिशय सूक्ष्म तत्व या ठिकाणी सांगतात. मनुष्य जेव्हा ब्रह्मच सर्व कर्मरूप आहे असा अनुभव घेतो त्यावेळी खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी कर्म बंधनकारक राहत नाही. त्याची प्रत्येक कृती निष्काम आणि ईश्वरार्पण होते आणि त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञांचं वर्णन करून माऊली ज्ञानोबाराय सांगतात की काही योगी इंद्रिय संयम, वैराग्य आणि गुरुच्या उपदेशाच्या अग्नीत आपल्या विषय वासना अर्पण करतात आणि अशा प्रकारे अंतकरण शुद्ध होऊन आत्मसुखाची प्राप्त होते. तेच आपण एका ओवीच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणूनी ब्रह्मतेची कर्म, ऐसे बोधाले जया सम, तया कर्तव्य ते निष्कर्म्य धनुर्धरा. हे अर्जुना, ज्याला हे सर्व कर्म म्हणजेच ब्रह्मस्वरूप आहे असा खरा आत्मबोध झाला, त्याच्या सर्व कृती निष्काम होतात. तो बाहेरून कर्म करत असला तरी अंतकरणाने तो अकर्ता असतो आणि त्यामुळे त्याच्यासाठी कर्मच निष्कर्म्य बनते. म्हणजे कर्म करून सुद्धा त्याला कर्माचं बंधन कोणत्याही प्रकारे लागत नाही. आता अविवेक कुमार तत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले, मग उपासन जिही आणिले योगाग्नीचे. ज्यांनी अज्ञानरूपी बालपण सोडलं आणि वैराग्याशी जणू विवाह केला अशा साधकांनी योगरूपी अग्नीची उपासना आरंभली. त्यांच्या जीवनामध्ये संसाराची आसक्ती कमी होऊन आत्मप्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण झाली. जे यजनशील अहर्निशी, जिही अविद्या हविली मनेसी, गुरुवाक्य हुताशी हवन केले. आणि जे साधक रात्रंदिवस भगवान परमात्म्याची साधना करतात त्यांनी आपल्या मनातील अज्ञानरूपी आहुती गुरुच्या उपदेशारूपी अग्नीत टाकली असेल. गुरुचे ज्ञान त्यांच्या अंतकरणातील अंधकार जाळून टाकत असतो. तिही योगाग्निकी यजिजे, तो दैवयज्ञो म्हणिजे, जेने आत्मसुख कामिजे पंडुकुमरा. हे पंडुपुत्रा, जे साधक योगाग्नीमध्ये स्वतःचे अहंकार, वासना आणि अज्ञान अर्पण करतात त्यांचा हा दैवयज्ञ होय. अशा यज्ञामुळे त्यांना आत्मा आनंदाची प्राप्ती होत असते. दैवास्तव देहाचे पाळन, ऐसा निश्चयो परिपूर्ण, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जान देवयोगे. जो मनुष्य शरीराचे पालन फक्त ईश्वराच्या सेवेसाठी करतो आणि शरीर भरणाची चिंता करत नाही, तो खरा महायोगी आहे. त्याच्या जीवनाचा हेतू केवळ परमेश्वराची प्राप्ती हाच असू शकतो. आता अवधारी सांगेन अनिक, जे ब्रह्माग्नी साग्निक, तया ते यज्ञेची यज्ञोदेख उपासिजे. आता आणखी एक प्रकारचा यज्ञ ऐक. काही ज्ञानी पुरुष ब्रह्मरूपी अग्नीतच यज्ञ अर्पण करतात. म्हणजे त्यांचे सर्व कर्म, साधना आणि यज्ञ हे पूर्णपणे ब्रह्मस्वरूप होऊन जात असतात. एत संयमाग्नी होत्री, जे युक्तित्रयांच्या मंत्री, यजन करीती पवित्री इंद्रियद्रवी. काही साधक संयमरूपी अग्नीत आपल्या इंद्रियाची आहुती देतात. शरीर,
मन आणि बुद्धी या तिन्हीचा योग्य उपयोग करून ते इंद्रियांना पवित्र करण्याचं कार्य करत असतात. एका वैराग्यरवी विवळे तव संयती विहार केले, तेत अपावृत्त जाहले इंद्रियानळ. ज्यांच्या अंतकरणामध्ये वैराग्याचा सूर्य उगवतो त्यांच्याकडे संयम आपोआप येत असतो आणि तेव्हा इंद्रियाची उधळण थांबते आणि विषयभोगांची आग शांत होऊन जाते. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पाळली, तेत आशा धुमे सांडिली पांचही कुडे. ज्यांनी वैराग्याची ज्वाला प्रज्वलित केली त्यांच्या मनातील काम, क्रोध, लोभ इत्यादी विकार जळून गेले. 5 इंद्रियांच्या कुंडातून उठणारा अशा आकांक्षाचा धूरही त्यांच्या जीवनातून नाहीसा झाला. मग वाक्यविधीची या निरवडी, विषया होती उदंडी, हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचा. आणि या शेवटच्या ओवीत माऊली ज्ञानोबा सांगतात की त्यानंतर शास्त्र आणि गुरुच्या उपदेशानुसार त्यांनी विषयांची आहुती इंद्रियरूपी अग्नीत दिली, म्हणजे विषयांवर ताबा मिळवून इंद्रियांना संयमित केले आणि स्वतःचे अंतकरण शुद्ध केले. या 10 ओव्यांच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबा सांगतात की खरा यज्ञ बाह्य कर्मकांडात नसून अंतकरणाच्या शुद्धीत आहे आणि त्यामुळे जीवन जगत असताना आपलं अंतकरण शुद्ध केलं पाहिजे. गुरुचे ज्ञान, गुरुचं वैराग्य, इंद्रिय संयम आणि निष्काम भाव यांच्या सहाय्याने साधक अज्ञानाचा नाश करून आत्मसुख प्राप्त करतो. सर्व करत असताना जो अहंकार सोडतो त्याच्यासाठी सर्व कर्म ब्रह्मरूप आणि मुक्तिदायक ठरत असतं. त्याच्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्त होते. नवनवे त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकत असतो. की पुढील ओव्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. धन्यवाद.